नमस्कार मंडळी, राम किल्ल्यावर आपलं स्वागत आहे। आता तुम्ही बोलाल गोव्यामध्ये राम किल्ला कुठून आला? काबू दी रामा हे नाव तुम्ही ऐकलंच असेल। काबू दी रामा हा किल्ला 1763 साली साऊथच्या केरळच्या सुंडी डायनेस्टीनी बांधलेला किल्ला होता। त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी त्याच्यावर कब्जा केला आणि रामा किल्ल्याचं नाव झालं काबू दी रामा। मुघल, पोर्तुगीज ह्या लोकांनी आपले किल्ले, आपली जागा हडपली आणि त्याचा इतिहास नष्ट करण्यासाठी त्याचं नामांतर केलं आणि खूप लोकांचं गोव्यात धर्मांतरही केलं। तुम्हाला मी हात कतरो खांबा दाखवला असेल तर पीस लविंग कम्युनिटीचा इतिहास असा आहे। मुघल किंवा मुस्लिम, आता आपण मुस्लिम धर्माचा खूप तिरस्कार करतो, खूप जण करतच असतील, मीही करतो, असातला काय भाग नाही आहे। काही मुस्लिमांचा तिरस्कारही मीही करतो। ते आजकाल ट्रेंडिंगमध्ये आहेत कारण की ते हातापायी मारधाड जास्ती करतात। ही कम्युनिटी आहे, ही मारधाड वगैरे करत नाही, ही चुपचाप आपली मिशनरी चालवते आणि तिथून कन्वर्जन करतात तर काम हेही तेच, फक्त काही लोक ओढून आरडाओरडा करतात, काही लोक प्रेमाने करतात। तर हा आहे काबू दी रामा किल्ल्याचा आतमधला भाग। हा किल्ला 6 वाजेपर्यंत चालू असतो। जर तुम्हाला इथे यायचं असेल तर 3:30-4च्या आसपास या। त्याच्यानंतर मग तुम्ही 6 वाजेपर्यंत या किल्ल्यामध्ये फिरू शकता आणि आनंद लुटू शकता या किल्ल्याचा। अनफॉर्च्युनेटली या किल्ल्यामध्ये आता तुम्ही महाराजांच्या कुठच्याही किल्ल्यावर जावा, तिकडे सुलभ शौचालयाची सोय असतेच स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी। अनफॉर्च्युनेटली गोव्याच्या या किल्ल्यात असं काही नाही आहे। तर हा किल्ला माझ्या मागे जो बघताय हा काबू दी रामा म्हणजेच रामा किल्ला आहे। तर एक गोष्ट जर तुम्ही पाहिली असेल, माझ्या मागे सगळीकडे छोटे छोटे क्रॉस दिसत आहेत, बघा ना। गडाला या लोकांनी ग्रेव्हयार्ड बनवून टाकलं आहे। हे ग्रेव्हयार्ड आपल्याला सेमिटरीमध्ये दिसतात, बघा ते बघा। तो आवडले सबस्क्राईब करा, फॉलो करा। मी असे खूपसे व्लॉग टाकत असतो धर्माबद्दल, जातीबद्दल, महाराष्ट्राबद्दल, भाषेबद्दल, मराठीबद्दल। तुम्हाला आवडत असेलच म्हणून तुम्ही माझ्या व्लॉग बघताय। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बस एवढंच। धन्यवाद।